नमस्कार, मी सुषेण महाराज नाईकवाडे. अनेक दिवसापासून भाषण कला प्रशिक्षणाचे वेगवेगळे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या पेजच्या, फेसबुक पेजच्या आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्याला देतोय. आज एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटतो आहोत. माणसानं स्वतःची खुदाई केली पाहिजे. हो, खुद की खुदाई करो. भरपूर काही मिळतं तुम्ही स्वतःचं उत्खनन केल्याच्या नंतर. खूप शोधलं पाहिजे, खूप खोदलं पाहिजे आणि आपल्यामध्ये जे आहे त्यातल्या काही गोष्टी तुम्ही काढल्या पाहिजे. वरवर जर विचार केला तर वाटतं मी काय बोलू, पण तुम्ही स्वतः थोडं अंतर्मुख झाल्याच्या नंतर, स्वतःची खुदाई केल्याच्या नंतर आपोआप तुम्हाला नवीन कंटेंट मिळतो, विषय मिळतो आणि एकदा विषय मिळत गेला की एक 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 विषय तुम्हाला आतूनच मिळतो. पण तुम्ही ती खुदाई केली पाहिजे, स्वतःला खोदलं पाहिजे, स्वतःचं उत्खनन केलं पाहिजे. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळतच नाही. एका बीजा केला नास मग भोगिले कणी सकळ सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. काहीतरी करायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी दिलं पाहिजे. तुम्ही काही दिलंच नाही तर मिळणार कसं? म्हणून मिळवायचं असेल तर स्वतःची खुदाई करायला शिका. स्वतःची खुदाई केली की एक एक कंटेंट मिळेल तुम्हाला. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे काय बोलू, त्याचं उत्तर आहे तुम्ही स्वतःचं उत्खनन करा, स्वतःला शोधा, स्वतःला खोदा आणि खोदल्यानंतर जे निघतं ते एक 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 गोष्ट निघत चलल आणि तुम्हाला तुमच्या विषयाचा एक एक कंटेंट मिळत चलल. पण सवय लावली पाहिजे तुम्ही सातत्यानं स्वतःची खुदाई करण्याची. म्हणून आजच्या व्हिडिओमधून हे शिका की स्वतःची खुदाई करायची आहे. का तर आपल्याला विषय मिळाला पाहिजे, आपल्याला कंटेंट मिळाला पाहिजे. चला भेटूया. स्वतःची खुदाई केल्यानंतर तर विषय भेटतोच, पण ही सगळी खुदाई कशी करावी, भाषणाचा कंटेंट कसा मिळवावा, व्याख्यानाचा कंटेंट कसा मिळवावा, कीर्तनाचा कसा मिळवावा, त्यासाठी संबंधित काय वाचलं पाहिजे, काय वेचलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्या जातात, शिकवल्या जातात आणि मग मात्र तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा होतो. आमच्या निवासी प्रशिक्षणात तुमचा योग्य तो मार्ग आम्ही मोकळा करून देतोय आणि म्हणूनच मी आग्रहानं सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं 13, 14, 15 तारखेला 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण होणार आहे या एप्रिल महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यातली डेट वेगळी असणार आहे, प्रत्येक महिन्याला होतं. तुम्ही कधीही कळा, तुम्हाला वक्तृत्वात प्रगती करायची असेल, काहीच भाषण जमत नसेल तर आमच्या निवासी 3 दिवसाच्या प्रशिक्षणाला भेट द्या अथवा माझं ऑफिस आहे खराडी बायपास पुणे या ठिकाणी. आमच्या ऑफिसला भेट द्या आणि तुमचा वक्तृत्वातला जो अडसर आहे तो मार्ग रिकामा करा. आम्ही योग्य मार्ग तुम्हाला देतो, मग मात्र तुम्ही त्या मार्गानं सुसाट धावायला लागता. चला स्वतःची खुदाई करा, कसं ते आमच्या प्रशिक्षणात जाणून घ्या. धन्यवाद.